गोंदियाच्या एनएमडी कॉलेजमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या उपक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचमधून 62 पत्रकार तयार झाले असून गोंदिया जिल्ह्यातील वर्तमानपत्राचे तसेच वृत्तवाहिन्यांचे जिल्हा प्रतिनिधी तसेच एनएमडी कॉलेजच्या मुख्याध्यापिका डॉक्टर शारदा महाजन, प्राध्यापक बबन मेश्राम यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे सर्टिफिकेट वितरण करण्यात आले आहेत। तर या उपक्रमाची सुरुवात वर्ष 2023 मध्ये एनएमडी कॉलेजमध्ये करण्यात आली असून वर्ष 2024 मध्ये 60 विद्यार्थ्यांची दुसरी बॅच पत्रकारितेचे शिक्षण घेत आहे। तर यावेळी गोंदिया जिल्ह्यातील विविध वर्तमानपत्रामध्ये वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ पत्रकारांनी पत्रकारितेचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना तसेच पत्रकारिता सर्टिफिकेट मिळवलेल्या तरुण पत्रकारांना आपल्या अनुभवातून मार्गदर्शन केले। तर यापूर्वी गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पत्रकारितेचे शिक्षण घेण्यासाठी नागपूर, पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या शहरात जाऊन पत्रकारितेचे शिक्षण घ्यावे लागत होते। मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या उपक्रमाअंतर्गत विविध क्रॅश कोर्स सुरू केल्याने याचा फायदा गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होऊ लागल्याने आदिवासी बहुल जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील मुले-मुली पत्रकारितेचे शिक्षण घेऊ शकत असल्याने येथील विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत पत्रकार होण्याचे स्वप्न बाळगले आहे। तर याच संदर्भात या अभ्यासक्रमाचे प्रमुख प्राध्यापक बबन मेश्राम आणि काही तरुण पत्रकारांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी हरीश मुडगरे यांनी। आदिवासी बहुल नक्षलग्रस्त गोंदिया जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातून देखील आता नवीन पत्रकार घडणार आहेत आणि यासाठी गोंदियातल्या नटवरलाल माणिकलाल दलाल या महाविद्यालयामध्ये एक पत्रकारितेचा क्रॅश कोर्स सर्टिफिकेट कोर्स करण्यात या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आणि पहिल्या बॅचचं नुकतंच आज सर्टिफिकेशन देखील या ठिकाणी वाटण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत आपण पाहू शकतो की हे उद्याचे तरुण आणि उद्याचे पत्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अतिशय उत्साह यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक वरिष्ठ पत्रकार वर्तमानपत्राचे असतील किंवा वृत्तवाहिन्यांचे असतील ते देखील या ठिकाणी आले होते, त्यांना मार्गदर्शन करून गेलेले आहेत। आपल्यासोबत या जे सर्टिफिकेट कोर्स चालवतात त्याचे संस्थापक आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणण्याचा प्रयत्न करून घ्या। बबन सर, काय सांगाल? या ठिकाणी एनएमडी महाविद्यालयामध्ये पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील जीवन शिक्षण विभागाअंतर्गत चालवण्यात येतो। पहिल्या बॅचमध्ये 62 विद्यार्थी होते आणि दुसऱ्या बॅचमध्ये माझे 60 विद्यार्थी आहेत। यामागे चालवण्याचा हेतू असा आहे की नवीन एज्युकेशन पॉलिसी NEP अंतर्गत स्किल डेव्हलपमेंट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये डिग्रीसोबत त्यांच्यामध्ये असलेल्या स्किलनुसार त्यांनी काम शिकावं, अर्निंग आणि लर्निंग अशा दोन्ही पद्धती घेण्यात यावे असे जो शासनाचे NEP न्यू एज्युकेशन आहे त्याला धरूनच आपण हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केलेला आहे। निश्चितच सरांनी सांगितलं आहे की आता शासनाच्या जे नवीन एज्युकेशन पॉलिसी आली आहे त्यानुसार शैक्षणिक याच्या अभ्यासक्रमासह पत्रकारितेचा देखील त्यांना अनुभव असायला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून हा जो सर्टिफिकेशन कोर्स आहे हा NMD कॉलेजमध्ये सुरू करण्यात आला आहे। काही विद्यार्थ्यांनी हा क्रॅश कोर्स केलेला, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया। किती महिन्याचा हा कोर्स होता, काय शिकायला मिळालं तुम्हाला त्याच्यातनं? हा एका वर्षाचा हा कोर्स होता आणि याच्या माध्यमाने आपल्यामध्ये आपल्या जो लोकतंत्राचा जो चौथा स्तंभ आहे याला सशक्त करण्यासाठी जे एक जागरूक विद्यार्थी आपल्याला म्हणजे कशा प्रकारे घडवता येईल व पत्रकारिता क्षेत्रामध्ये जर आपल्याला समोर चालून जर पाऊल टाकायचं असेल तर त्याकरिता पत्रकारिता हा क्षेत्र कशा प्रकारे काम करतो व पत्रकारिता म्हणजे काय, पत्रकारितामध्ये कोणकोणते विभाग मोडतात त्याची सखोल अशी माहिती आपल्याला जाणून घ्यायला मिळाली। आणि या कोर्सच्या माध्यमातून आम्ही जर आपले हे जे विद्यार्थी आहेत जे एक वर्ष पूर्ण याचा सखोल हा अभ्यास करून घेतलेला आहे, हे निश्चितच जर समोर चालून पत्रकारिते क्षेत्रामध्ये जर काही जर करण्याची जर इच्छा बाळगत असतील तर निश्चितच आम्हा विद्यार्थ्यांना या कोर्समुळे आपल्याला खरं तर एक असा परिचय मिळालेला आहे ह्या पत्रकारितेचा की आपण समोर जाऊन खूप काही या क्षेत्रामध्ये करू शकतो। म्हणजे एक म्हणता येईल की विद्यार्थ्यांना ह्या पत्रकारितेची सखोल अशी माहिती मिळालेली आहे या कोर्सच्या माध्यमातून, या नमाद महाविद्यालयाच्या या प्रयत्नाच्या माध्यमातून व या कोर्सच्या माध्यमातून। विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच उत्साह आहे। आलेले या ठिकाणी वरिष्ठ पत्रकार होते, त्यांनी देखील या ठिकाणी मुलांना संबोधित केले। एक तरुण पत्रकार उद्याची मुलगी एक आहे आपल्यासोबत, आपण तिच्याकडून जाणून घेऊया की उद्या तुला पत्रकार होण्याची संधी मिळणार आहे, काय वाटते तुला? मुझे बहुत पहले से इंटरेस्ट था, जैसे मैं स्कूल में थी तब से मुझे मतलब लिखने में इंटरेस्ट था। तो वैसे जब मैं कॉलेज में आई तो मुझे हमारे HOD है, हमारे कॉलेज के लिए एक मैगजीन छपती है, उसमें पोएम्स वगैरह पब्लिश होते हैं। तो हमारे कॉलेज के सर HOD सर विराज वेटलकर सर ने मुझे बोला, सर से तब भी मतलब जैसे फर्स्ट बैच आई थी ना तब भी सर को बोला था, लेकिन तब फुल हो चुके थे। तो मैंने इस बार एडमिशन लिया। जैसे कि अपॉर्चुनिटी मिलती है तो उसको जाने नहीं देना चाहिए, क्योंकि स्किल है, हमको इंटरेस्ट है तो वो इम्प्रूवमेंट होगा, हम में इम्प्रूवमेंट होगा। वैसा मुझे खुद में चाहिए कि मैं लोगों के मुंह पर बोल सकती हूँ, ना कि उनके पीछे ऐसे।
एकंदरीतच पाहिलं तर आजपर्यंत पत्रकारितेचे जे शिक्षण असेल ते किंवा कोर्स असेल क्रॅश कोर्सेस हे घेण्यासाठी नागपूर, मुंबई, पुणे या ठिकाणी शहरांमध्ये जावं लागत होतं. मात्र NMD कॉलेजमधले जे प्राध्यापक बबन मेश्राम सर आहेत आणि इथल्या मुख्याध्यापिका शारदा महाजन मॅडम यांच्या प्रयत्नातनं गोंदिया या ठिकाणी आज हा पत्रकारितेचा क्रॅश कोर्स या ठिकाणी संपन्न झालेला आहे. हरीश मोडघरे, GB न्यूज, गोंदिया.